सध्या ऍप्लिकेशनचा लोड असेल ना? हो, आता आयर्लंडचे ऍप्लिकेशन चालू होतील नेक्स्ट इंटेक साठी. आता आपला सप्टेंबर 25 इंटेक तर मस्त हिट तर झाला. आता 26 साठी स्टार्टिंग म्हणजे आता तुमचे आयर्लंडचे खूप सारे ऍप्लिकेशन्स असतील ना भरपूर. हो हो हो, भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आहे. आणि कसं आहे की आयर्लंडचे ऍप्लिकेशन आहे ना, तर ते खूप आधी करावे लागतात. ओके, किती आधी करावे लागतात? तरी कारण की आता सप्टेंबर इंटेक तर हा संपला, त्यामुळे नेक्स्ट इंटेक साठी ऑक्टोबरमध्येच ऍप्लिकेशन ओपन होतात. डेडलाईन्स पण असतात का ऍप्लिकेशन? हो हो, डेडलाईन युनिव्हर्सिटीजच्या? नाही, अशा स्पेसिफिक तर डेडलाईन नसतात. पण तुम्हाला ट्रिनिटी कॉलेज डब्लिन, युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन यासारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर मग खूप लवकर ऍप्लिकेशन्स करावे लागतात. कारण की कसं आहे, त्यांच्याकडे फर्स्ट कम फर्स्ट अशी सिस्टीम आहे पूर्ण, म्हणजे टोटली रोलिंग बेसिसवरती आहे. पण सप्टेंबर 26 आणि ऍप्लिकेशन ऑक्टोबर हो मध्ये. इतकं early? हो, इतकं अर्ली करावं लागतं. कारण की त्यांच्याकडे ज्या सीट्स आहेत ना, त्या खूप लिमिटेड आहे ना, म्हणून. मग स्कॉलरशिप्स वगैरेच्या काही डेडलाईन्स त्याचं पण काही फॉलो करावं लागतं? हो हो, स्कॉलरशिपच्या पण. कारण की त्यांच्याकडे इरिश गव्हर्नमेंटची पण स्कॉलरशिप असते. त्यांचे ऍप्लिकेशन त्यांची नोव्हेंबरमध्ये स्टार्ट होते. त्यामुळे मग आपले स्टुडंटने ऑक्टोबरमध्ये केलं ऍप्लिकेशन तर ऍटलीस्ट त्यांचा 1 मंथ कम्प्लीट होऊन जातो आणि मग ऍटलीस्ट ते अवेअर होऊन जातात आणि मग स्कॉलरशिपच्या पण पण मग मॅम ऍप्लिकेशन. स्टुडंटचा IELTS नाही आणि फायनल इयर असेल तर? अशी काही गरज नाहीये. कारण की Mandatory नाहीच ना? नाही, तुम्ही विदाउट फायनल इयर, Oh, विदाउट IELTS that's तुम्ही great. ऍप्लिकेशन करू शकतात. तुला माहितीये, लास्ट इयर असंच झालं होतं. अच्छा. माझ्याकडे काही स्टुडंट्स आले होते फेब्रुवारी मार्च मध्ये, तर आहे ना त्या स्टुडंटचे स्कोर पण खूप चांगले होते. म्हणजे त्यांचा CGPA 9.5 होता, IELTS पण 8.5 बॅट होता. पण त्यांनी ऍप्लिकेशन्स IELTS साठी थांबले होते, की त्यांना असं वाटलं की IELTS दिल्यानंतर आपण ऍप्लिकेशन करू शकतो. आणि एवढा चांगला प्रोफाईल असून त्यांना फेब्रुवारी आणि मार्च मध्ये ऍडमिशन नाही मिळाली. म्हणजे UCD, TCD साठी ऍप्लिकेशन जर लवकर केलं तरच तरच ऍडमिशन तुम्हाला ऍडमिशन मिळते. अच्छा. जर तुम्ही लेट जर केलं, वेबसाईटवरती दिसतं की ऍप्लिकेशनची डेडलाईन फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, हे सगळं दिसतं. पण ऍप्लिकेशन तुम्हाला खूप लवकर करावी लागतं. ओके, मग मुलांना गायडन्स देणं खूप सोपं पडेल की तुम्ही IELTS आणि ह्याच्यासाठी फायनल इयर ऍप्लिकेशन फटाफट तुम्ही Complete कम्प्लीट करा. म्हणजे तुमच्याकडे ऑफर लेटर पण जानेवारी पर्यंत येऊन जाईल. हा, मग पुढच्या प्रोसेससाठी पण सगळ्यात गोष्टी इझी होतात. म्हणजे या वर्षी पण आयर्लंड आपण सुपरहिट करायचं बरं का? हो, नक्कीच. ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत आपले. हो, बऱ्यापैकी ऍप्लिकेशन झाले ऑलमोस्ट 7 to 8 ऍप्लिकेशन आपले ऑलरेडी आणि पाईपलाईन मध्ये पण आहे. माझ्याकडे पण Yes. दिलेत ना. अच्छा, तर मग ऑल द व्हेरी बेस्ट फॉर आयर्लंड. येस, थँक्यू मॅम.